नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की येत्या आठवड्यात म्हणजे येणाऱ्या आठवड्याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांना 1000पेक्षा कमी पैसे भेटले होते त्या शेतकऱ्यांना पैसे खात्यावर वितरित व्हायला सुरुवात होणार आहे हे तुम्हाला सांगितलं होतं. मी जाणून बुजून जास्तीची तारीख सांगितली होती कारण त्या तारखे अगोदर सर्वांचे पैसे हे येणार होते. तर जी माहिती सांगितली त्या माहितीनुसार बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर परभणी जिल्हा, जालना जिल्हा व हिंगोली जिल्ह्यातली जी तुरळक शेतकरी आहेत ह्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा देखील झालेली आहे. ती किती रुपये जमा झालेत व कधी जमा झाली व उर्वरित शेतकऱ्यांना ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना कधी मिळणार आहेत ह्याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगतोय. तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवर. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल ते करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेती संबंधित जेवढ्या काही अपडेट येणार आहेत त्या तुम्हाला सगळ्यात लवकर मी सांगण्याचा प्रयत्न करून टाकेल. तर चला व्हिडिओला आपण सुरू करूया. तर बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी पैसे हे पीक विम्याचे आले होते 2024च्या खरीप पीक विम्याचे 1000पेक्षा कमी आलेले पैसे जे होते तेवढ्या त्यातल्या तुरळक शेतकऱ्यांना खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांची रक्कम ही वेगवेगळी आहे. ठराविक पैसे कुणाला जमा झालेले नाही आहेत. म्हणजेच ठराविक रक्कम 3000, 2000, 4000 अशी एक्झॅक्ट रक्कम नाही, कमी जास्त रक्कम झालेली आहे. पण पैसे जमा झालेत ही गोष्ट खरी आहे. जालना, परभणी त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचे आपले जेवढे काही शेतकरी बांधव आहेत जे या चॅनलवरती जुळून आहेत, कृपया त्यांच्यापैकी जर कुणाला रक्कम भेटलेली असल्यास कमेंट नक्की करा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांना पैसे भेटलेले नाही आहेत त्यांच्या रकमा ह्या अपडेट होत आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या रकमा व्हॅनिश झाल्यात, म्हणजेच रकमा ह्या दाखवायला बंद केलेल्या आहे. त्यांच्या देखील रकमा सोमवारपर्यंत म्हणजे उद्याच ह्या अपडेट होऊन जातील व बाकी शेतकऱ्यांचे देखील लवकरच स्टेटस बदलणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त परभणी, हिंगोली आणि जालना या तीनच जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत. बाकी शेतकऱ्यांचे अद्याप पैसे भेटलेले नाहीत, ते देखील लवकरच पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊन जातील. ह्याच्या व्यतिरिक्त बघा, दुसरी एक अपडेट म्हणजे जर तुम्ही MHA-DBT कृषी अभियांत्रिकीचा फॉर्म जर भरला होता तर त्या फॉर्मचे वितरण हे सुरू झालेलं आहे. अनुदानाचं वितरण सुरू झालेलं आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अप्लाय केलं होतं. त्यांचे जेवढे पात्र शेतकरी होते त्यांची यादी देखील आली आहे, पैसे देखील जमा झालेले आहेत आणि हे वितरण सुरू झालेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जेवढे शेतकरी राहिलेले आहेत ह्या योजनेचं मी थोडीशी अपडेट दिली. आता योजनेबद्दल सांगत नाही, मी पीक विम्याचं बोलतोय. बाकी पीक विम्याचे जेवढे वंचित शेतकरी आहेत ज्यांना 2024मध्ये कमी पैसे भेटले होते 1000पेक्षा कमी व अद्यापही पैसे भेटलेले नाही आहेत, त्यांनी आपले स्टेटस चेक करत राहा. रविवार नाही, सोमवारपासून चेक करायला लागा, कारण तुमचे देखील स्टेटस बदलणार आहेत व जेवढी तुमची रक्कम दाखवली तेवढी रक्कम तुमच्या खात्यावर येऊ शकते. काही शेतकऱ्यांना मी फक्त सांगतोय बघा, परभणी, हिंगोली आणि जालन्याच्या काही शेतकऱ्यांना, आता मी तालुका 2-3 तालुके मला माहिती आहेत. परभणी जिल्ह्यातला सेलू, मानवत व पूर्णा तालुका या 3 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जवळपास 500 ते 550 रुपये एवढीच रक्कम जमा झालेली आहे. त्यांच्याबाबत अद्याप ही अपडेट नाही आहे की अजून रक्कम भेटेल की नाही, ही अपडेट आपल्याकडे अजून आलेली नाही. पण जर रक्कम त्यांच्या ॲप्लिकेशन स्टेटसला अजून जर दाखवली तर अजून देखील पैसे येऊ शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त देखील आणि बाकी जिल्ह्यांची जर अपडेट लवकर आली तर ती देखील तुम्हाला चॅनलच्या माध्यम सांगेल. म्हणजेच बाकी जिल्ह्याचे जर पैसे लगेच जमा झाले उद्या किंवा परवा ते देखील तुम्हाला चॅनलमध्ये नक्की सांगेल. म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये, महसूल मंडळात, तुमच्या एरियात पैसे जमा व्हायला सुरू झालेले आहेत हे तुम्हाला कळून जाईल. त्याच्यासाठी काय नाही करायचं, तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून वेळोवेळी जे अपडेट येतील त्या अपडेटला बघायचे व चॅनलला लाईक, सबस्क्राईब व तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करायचं. म्हणजे तुम्हाला, मला, दोघांना देखील मदत होऊन जाईल. ह्याच्या व्यतिरिक्त जी काय अपडेट येईल ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल. आपला व्हिडिओ हा जास्त मोठा देखील नसतो, 3 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ असतो व सगळी जी माहिती आलेली आहे ती देण्याचा जेन्युइनली मी प्रयत्न करतो, बस. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. बाकी आलेले अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आशा करतो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, व्हिडिओला लाईक केला असेल व शेअर देखील केला असेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.